नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 4th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड 2024 क्वेश्चन पेपरचे सोल्युशन. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि मजेशीर पद्धतीने सोडवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया मॅथमॅटिकल रिझनिंग सेक्शनला. क्वेश्चन नंबर 11. हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री आर देअर इन द गिवन फिगर. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये अशा किती लाईन्स ड्रॉ केल्या की त्यामुळे आपल्याला मिळणारी डायग्राम ही सिमेट्री डायग्राम मिळणार आहे. बघा, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून पाहूया. व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यावरती ह्या दोन डायग्राम्स तयार झाल्या. ह्या दोघी डायग्राम सिमेट्री दिसत आहेत का? नाही. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर वरची मिळणारी इमेज आणि खालची मिळणारी इमेज ह्या दोघी सिमेट्री नाही आहेत. ओके, एक डायगोनल ड्रॉ करून बघूया. डायगोनल ड्रॉ केला असता मिळणारी डायग्राम पण सिमेट्री डायग्राम मिळत नाही आहे. तर गिवन डायग्राम जे आहे त्या डायग्राममध्ये सिमेट्री लाईन्स ड्रॉ केल्यावरती एकही सिमेट्री डायग्राम मिळत नाही आहे आपल्याला. तर या ठिकाणी काय येईल मग? ऑप्शन 0. हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री? 0 लाईन्स आर सिमेट्री इन दी गिवन फिगर. ओके, या ठिकाणी आन्सर काय येईल मग? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. एकही आपल्याला सिमेट्री लाईन मिळालेली नाही आहे गिवन फिगरमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. वेट ऑफ ॲन ॲपल इज. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला 2 बॅलन्स वेट दिलेले आहेत आणि यावरती आपल्याला नंबर ऑफ ऑरेंजेस दिलेले आहेत आणि त्यांचं वेट दिलेलं आहे. पहिल्या बॅलन्स वेटमध्ये नंबर ऑफ ऑरेंज किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 ऑरेंजेस आहेत आणि त्यांचं वेट आहे 10 to 15. मीन्स यात किती स्मॉल लाईन्स आहेत? 5. म्हणजे एक लाईन 1 कन्सिडर करायची आहे. तर या ठिकाणी हा ॲरो दिलेला आहे तो कोणत्या नंबरवर आहे काउंट करूया. 15 16 17 18. ओके, 18 ग्रॅम. 9 ऑरेंजचं वेट किती आहे? 18 ग्रॅम. तर एका ऑरेंजचं वेट किती येईल मग? काय करावं लागेल हे काढण्यासाठी? 18 डिवाइड बाय 9. 1 ऑरेंजचं वेट येईल 2 ग्रॅम. ओके, एका ऑरेंजचं वेट मिळालं 2 ग्रॅम. तर सेकंड बॅलन्स वेटमध्ये काय दिलेलं आहे? 3 ऑरेंजेस आणि 1 ॲपल दिलेला आहे आणि आपल्याला ॲपलचं वेट फाइंड आउट करायचं आहे. सेकंड बॅलन्स वेट काय वेट दाखवतो आहे? बघा, 25 26 27 28 बॅलन्स वेट दाखवतो आहे आणि या ठिकाणी काय काय आहे? 3 ऑरेंज प्लस 1 ॲपल. ओके, आता या ठिकाणी आपल्याला एका ऑरेंजची वेट माहिती आहे 2 ग्रॅम. तर 3 ऑरेंजचं वेट किती येईल मग? 3 इंटू 2 प्लस 1 ॲपलचं वेट इज इक्वल टू 28 ग्रॅम आहे हे. ओके, 3 2 जा 6. 6 प्लस 1 ॲपल इज इक्वल टू 28 ग्रॅम. तर या ठिकाणी आपल्याला 1 ॲपलचं वेट काढायचं आहे. हा या ठिकाणी काय आहे? +6. हा +6 इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल? मायनस. 1 ॲपलचं वेट फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मग या ठिकाणी? 28 मायनस 6. 1 ॲपल वेट इज इक्वल टू 28 मायनस 6 किती होतात? 22. तर
1 ॲपलचं वेट किती आलं मग 22 ग्रॅम. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इचं करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. इफ m is fifth multiple of 10 and n is the fourth multiple of 5, then find the HCF of m and n. ओके, बघा mची व्हॅल्यू काय दिलेली त्यांनी. m काय आहे? m इज द फिफ्थ मल्टिपल ऑफ 10. फिफ्थ मल्टिपल ऑफ 10 म्हणजे 10चा फिफ्थ नंबरचा मल्टिपल, म्हणजेच काय 10 मल्टिप्लाय बाय 5, 50. एमची व्हॅल्यू काय आहे? 50. तसंच एन दिलेला आहे. एन इज द फोर्थ मल्टिपल ऑफ 5. 5चा फोर्थ मल्टिपल म्हणजेच काय करावं लागेल? 5 मल्टिप्लाय बाय 4, 5 4 जा 20. ओके, तर या ठिकाणी काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला? देन फाइंड द HCF ऑफ एम अँड एन. एम काय आहे? 50 आणि एन काय आहे? 20. यांचं काय काढायचं आहे आपल्याला? हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला तर मग मित्रांनो हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करूया 20 आणि 50चा. बघा 20 50. ओके, सगळ्यात दोघं नंबर्स कसे आहेत? इवन नंबर्स आहेत. सगळ्यात लहान प्राईम नंबरने डिवाईड करायचं आहे आपल्याला. 2ने भाग जाणार आहे दोघांना, म्हणून 2ने भाग देऊया. 10 25. 3ने नाही जाऊ शकत, 4ने नाही, 5ने. बघा 10 आणि 25 या दोघं नंबर्सला कोणत्या नंबरने कंप्लीट भाग जाईल? 5. 5 2 जा 10, 5 5 जा 25. ओके, बघा आता हे दोघं जे नंबर्स आहेत 2 आणि 5, ह्या दोघं नंबरला कोणत्या अशा एखाद्या कॉमन नंबरने भाग जातो आहे का कंप्लीट, ज्याचा रिमाइंडर 0 येतो आहे? नाही, असा कोणताच नंबर नाही आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला मग आपले जे फॅक्टर्स काढायचं आहे ते स्टॉप करावं लागेल आणि इथून आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करता येईल. हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करताना काय करतो आपण? हे जे लेफ्ट साईडच्या कॉलममधले जे नंबर्स असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन. 2 × 5, 5 2 जा 10. तर 20 आणि 50 ह्या दोघांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय मिळाला? 10. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 10? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The given pictograph shows the number of pastries made by Anand in 5 weeks. Study the graph carefully and answer the following questions. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक पिक्टोग्राफ दिलेला आहे आणि त्या पिक्टोग्राफमध्ये काय दिलेलं आहे? 5 वीक्स आहेत. प्रत्येक वीकमध्ये नंबर ऑफ पेस्ट्रीज तयार केलेल्या आहेत. ओके, तर फर्स्ट वीकमध्ये किती पेस्ट्रीज तयार झालेल्या आहेत? बघा या ठिकाणी आपल्याला हे पिक्चर दिलेले आहेत पेस्ट्रीज आणि ईच पेस्ट्री स्टँड्स फॉर 50 पेस्ट्रीज. हे जे एक पेस्ट्रीचं पिक्चर आहे हे काय शो करतं आहे? 50 पेस्ट्रीज. तर फर्स्ट वीकमध्ये किती पेस्ट्रीज तयार केलेल्या आहेत ते आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल नंबर ऑफ पेस्ट्रीज किती आहेत? 12. आणि प्रत्येक एक पेस्ट्री काय शो करते आहे? 50 पेस्ट्री. 12 5 जा 60. तर फर्स्ट वीकमध्ये नंबर ऑफ पेस्ट्रीज किती तयार केलेले आहेत? 600. ओके, तसंच आपण सेकंड वीकचं प्रत्येक वीकचं काढून घेऊया. या ठिकाणी किती पेस्ट्रीज आहेत? 10. 10 मल्टिप्लाय बाय 50, 500. 8 मल्टिप्लाय बाय 50, 400. 7 मल्टिप्लाय बाय 50, 350. 7 8 9 9 मल्टिप्लाय बाय 50, 450 पेस्ट्रीज. ओके,
चला तर मग मित्रांनो याच्यावर असलेले क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन नंबर 14. हाऊ मेनी मोर पेस्ट्रीज डीड ही मेक इन वीक 2 and 5 टुगेदर दॅन इन वीक 1? बघा या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. सेकंड वीक आणि 5th वीकमध्ये मिळून बनवलेल्या पेस्ट्रीज या फर्स्ट वीकमध्ये बनवलेल्या पेस्ट्रीजपेक्षा कितीने जास्त आहेत. या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. सेकंड वीक आणि 5th वीकमध्ये बनवलेल्या पेस्ट्रीज, नंबर ऑफ पेस्ट्रीज किती आहेत बघा. सेकंड वीकमध्ये 500 आणि 5th वीकमध्ये 450. तर सेकंड आणि 5th वीकमध्ये टोटल किती पेस्ट्रीज तयार केलेल्या आहेत 550. आणि फर्स्ट वीकमध्ये किती पेस्ट्रीज तयार केलेल्या आहेत 600. तर सेकंड आणि 5th वीकमध्ये बनवलेल्या पेस्ट्रीज ह्या फर्स्ट वीकमधल्या बनवलेल्या पेस्ट्रीजपेक्षा कितीने जास्त आहे हे फाइंड आउट करायचं आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. 950 मायनस 600. $350. ओके. तर सेकंड आणि 5th वीकमध्ये बनवलेल्या पेस्ट्रीजपेक्षा फर्स्ट वीकमध्ये बनवलेल्या पेस्ट्रीजपेक्षा सेकंड आणि 5thमध्ये कितीने जास्त बनवले आहेत तर 350. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 350. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. इफ 5 पेस्ट्रीज वेअर पॅक इन अ बॉक्स then how many boxes will be needed to pack all the pastries? ओके. तर सगळ्या वीकमध्ये असलेल्या पेस्ट्रीजची ॲडिशन करून घ्यावी लागेल. त्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ पेस्ट्रीज किती आहेत त्या लक्षात येतील. आणि प्रत्येक बॉक्समध्ये 5 पेस्ट्रीज पॅक करायच्या आहेत. तर आलेल्या ॲडिशनला आपल्याला 5ने डिवाईड करावं लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळतील मग नंबर ऑफ बॉक्सेस. ओके. चला तर मग प्रत्येक वीकमध्ये असलेल्या पेस्ट्रीज तर आपण काढलेल्या आहेतच. नंबर ऑफ पेस्ट्रीज ह्या सगळ्यांची ॲडिशन करून घेऊया. या ठिकाणी काय आहे 600 प्लस 500 111. 111 प्लस 400 1500. 1500 प्लस 350 प्लस 450. ओके. टोटल नंबर ऑफ पेस्ट्रीज किती आहे 2300. आणि एका बॉक्समध्ये किती पॅक करायचे आहे 5. तर असे आपल्याला 2300 पेस्ट्रीज पॅक करण्यासाठी किती बॉक्सेस लागतील ते फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला. 2300 डिवाइड बाय 5. 5 4 जा 20. 5 6 जा 30. 0. क्वेश्चन काय मिळाला 460. तर नंबर ऑफ बॉक्सेस किती लागतील मग आपल्याला 460 बॉक्सेस लागतील. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 460. येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16. द रोमन न्यूमरल फॉर द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर इज. द रोमन न्यूमरल फॉर द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर इज. आपल्याला काय काढायचं आहे ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे 999. सगळ्यात ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आहे ना. आणि हा नंबर न्यूमरल फॉर्ममध्ये लिहायचा आहे आपल्याला. तो न्यूमरल फॉर्ममध्ये लिहून कुठलं ऑप्शन आहे ते तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा 999 याला कसं लिहिता येईल आपल्याला
M means 1000. 1000 minus C means 100. 1000 minus 100, 900. आता 90 लिहायचं असेल. 90 लिहिण्यासाठी काय करू आपण? 100 minus 10, 90. आणि 9 लिहिण्यासाठी काय लिहितो आपण? 10 minus 1, 9. तर हा आहे 999चा रोमन फॉर्म. बघा असं आन्सर दिसतं आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. Which of the following figure has same fraction of unshaded part as the fraction of shaded part of figure X? ओके, बघा या ठिकाणी आपल्याला फिगर X दिलेली आहे आणि दिलेल्या X फिगरमध्ये जो शेडेड पार्ट आहे त्याचा आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे. फिगर Xचा शेडेड पार्टचा फ्रॅक्शन काय येईल? बघा किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे ही डायग्राम? 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ डिवायडेड पार्ट किती आहेत? 8. ते कुठे लिहितो आपण? डिनॉमिनेटरमध्ये. आणि यात शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढायचं आहे. यात शेडेड पार्ट किती आहे? 1 2 3 4. ओके, तर ही जी दिलेली डायग्राम आहे फिगर X हिचा शेडेड पार्टचा फ्रॅक्शन काय मिळाला आपल्याला? 4/8. आणि आपल्याला काय काढायचं आहे? विच ऑफ द फॉलोइंग फिगर हॅज द सेम फ्रॅक्शन ऑफ अनशेडेड पार्ट. ओके, आता ही जी दिलेली फिगर आहे त्या फिगरचा आपल्याला फ्रॅक्शन मिळाला. काय मिळाला? 4/8. तर हा फ्रॅक्शन जो आहे हा सेम फ्रॅक्शन असलेला आपल्याला ऑप्शनमधलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पण ऑप्शनमधल्या फिगरमध्ये ज्या फिगरचा आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे तो कसा काढायचा आहे? अनशेडेड पार्टचा फ्रॅक्शन काढायचा आहे. ओके, बघा ऑप्शन्स चेक करूया. ऑप्शन ए दिलेला आहे. ऑप्शन एमधली जी डायग्राम दिलेली आहे ती किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे? 1 2 3 4 5. टोटल किती पार्ट्समध्ये? 5. आणि हिचा अनशेडेड फ्रॅक्शन काय येईल? 3/5. पण आपल्याला काय फ्रॅक्शन पाहिजे आहे? 4/8. म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी दिलेली डायग्राम किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे? 3. अनशेडेड फ्रॅक्शन काय लिहिचा? 1/3. आपल्याला काय पाहिजे आहे? 4/8. ऑप्शन बी पण नाही येणार. ऑप्शन सी चेक करूया. गिवन फिगर ही किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे? 4 5 6 7 8. 8 पार्ट्समध्ये. आणि हिचा अनशेडेड फ्रॅक्शन 1 2 3 4. अनशेडेड पार्ट किती आहे? अनशेडेड पार्टचं फ्रॅक्शन 4/8. आणि फिगर एक्सचा पण शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काय आहे? 4/8. हे दोघं फ्रॅक्शन्स कसे आहेत? सेम आहेत. आणि आपल्याला अशीच डायग्राम चूज करायची आहे की दिलेली ही जी फिगर एक्स आहे तिचा जो शेडेड पार्टचा फ्रॅक्शन आहे सेम तोच फ्रॅक्शन असलेला ऑप्शन पण त्या ऑप्शनमधला अनशेडेड पार्टचा फ्रॅक्शन काढायचा होता. तर आपल्याला आन्सर कुठे मिळतं आहे? ऑप्शन सीमध्ये जी दिलेली डायग्राम आहे तिच्यामध्ये आपल्याला आन्सर मिळतं आहे. सेम फ्रॅक्शन मिळतो आहे 4/8. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द एस्टिमेटेड सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट 4 digit number that can be formed from the digits 7 2 5 and 3 using each digit only once. Then each number rounded off to the nearest 100 place. ओके, बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड द एस्टिमेटेड सम ऑफ स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट 4 digit नंबर. सगळ्यात अगोदर आपण
स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर तयार करून त्याचा सम करून घेऊया. दिलेल्या नंबर्सवरून आपल्याला ग्रेटेस्ट नंबर तयार करूया. सगळ्यात अगोदर 7532 हा झाला ग्रेटेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर 2357 यांची काय करायची आहे आपल्याला सम. 7 + 2 9, 5 + 3 8, 5 + 3 8, 7 + 2 9. ओके. आता या ठिकाणी काय काढायचं आहे आपल्याला. ही जी सम मिळाली आहे या समचा एस्टिमेट व्हॅल्यू काढायची आहे. आणि ती पण कशी काढायची आहे. व्हेन ईच नंबर राऊंडेड ऑफ टू द नियरेस्ट 100 प्लेस. आणि याची एस्टिमेट व्हॅल्यू ही कशी काढायची आहे. नियरेस्ट 100 प्लेस. 100 प्लेस जर काढायची असेल तर त्यावेळेस आपण काय बघतो. टेन्स प्लेसमधला डिजिट. टेन्स प्लेसमधला डिजिट काय आहे 8. 8 हा 5पेक्षा मोठा आहे म्हणून त्याच्या पुढच्या नंबरमध्ये 1 डिजिट ॲड होतो. म्हणजेच या ठिकाणी काय नंबर मिळेल 9. 8चा काय होईल +1 होईल. यात 1 ॲड होतो. 8चा 9 झाला आणि पुढचे दोघं डिजिट्स काय येतील 0. तर 9889 याची नियरेस्ट 100 प्लेस काय मिळाली. नियरेस्ट 100 व्हॅल्यू काय मिळाली 9900. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस. या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ओपन फिगर. ऑप्शनमध्ये आपल्याला काही फिगर्स दिलेले आहे आणि त्यातील आपल्याला ओपन फिगर कोणती आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघा या ठिकाणी ओपन फिगर कोणती दिसते आहे. ऑप्शन सीमध्ये जी दिलेली फिगर आहे ती कशी आहे ओपन फिगर. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. द गिवन क्लॉक शोज द टाइम ॲट विच अ ट्रेन स्टार्ट इट्स जर्नी इन द इव्हिनिंग. आफ्टर कवरिंग 25 minutes of journey, it stopped for 15 minutes at the next station. Now, if it take another 45 minutes to reach its destination, then at what time will it reach the destination? ओके. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. एक क्लॉक दिलेली आहे आणि ती क्लॉक काय टाईम शो करते आहे 7:15. हे आहेत अवर्स, हे आहे मिनिट्स. ओके. आफ्टर कवरिंग 25 minutes ऑफ जर्नी इट स्टॉप फॉर 15 minutes ॲट द नेक्स्ट स्टेशन. तर 7:15ला ट्रेन स्टार्ट झाली. ट्रेन स्टार्ट झाल्यानंतर 25 minutes त्या ट्रेनने जर्नी केली आणि पुढच्या स्टेशनला पोचली. पुढच्या स्टेशनला पोचल्यानंतर ती स्टेशनवरती किती वेळ थांबलेली आहे. तिने किती वेळ स्टॉप घेतला आहे 15 minutes स्टॉप घेतलेला आहे. नाव इफ इट टेक अनादर 45 minutes टू रीच इट्स डेस्टिनेशन. इथे ती आता थांबलेली आहे ट्रेन आणि अजून पुढच्या डेस्टिनेशनला पोचण्यासाठी तिला किती मिनटं लागणार आहे 45 minutes लागणार आहेत. तर ती देन व्हॉट टाईम विल इट रीच द डेस्टिनेशन. तर ती किती वाजता डेस्टिनेशनला पोचणार आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा या मिनिट्समध्ये सगळे मिनिट्स ॲड करायचे आहेत. मिनिट्समध्ये मिनिट्स ॲड करूया. 5 + 5 10, 10 + 5 15, 15 + 5 20, कॅरी 2, 2 + 1 3, 3 + 2 5, 5 + 1 6, 6 + 4 10, 100 minutes. ओके. आता 100 minutes आहेत. आपल्याला माहिती आहे 1 hour इज इक्वल टू 60 minutes असतात. 60 minutesचा 1 hour होतो. तर 100 - 60 जर केले आपण तर काय येईल 40. आणि हा जो 60 आपण सबस्ट्रॅक्ट करतो आहे हा काय आहे आवर. तर ह्या आवरमध्ये
1 ॲड करावं लागेल. 7मध्ये 1 ॲड करावं लागेल आपल्याला, म्हणजेच किती 8. आणि मिनिट्स किती उरले 100 - 60 40. तर या ठिकाणी 100मधून हे मिनिट्स किती उरले मग 40. तर ती जी ट्रेन आहे ती डेस्टिनेशनला किती वाजता पोहोचेल 8:40 आणि इव्हिनिंगचं टायमिंग आहे म्हणून काय येईल PM. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 8:40 PM. येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.